भरपूर चर्चेमध्ये आहे. बॅटिंग आपल्या बॉक्स क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ केला, परंतु या स्पर्धेमध्ये तो खेळला नाही आहे. चला सूर्या सर, आपण या आपला सन्मान इथे करायचंय. तर धीरज दादा आपल्या उपस्थितीमध्ये सन्मान आपण करायचंय. सूर्या सर आणि त्याच्याबरोबर योगेश वाघ हे दोन ऑनफिल्ड अंपायर होते आणि त्यांचा सन्मान आपण इथे करणारच आहोत. खऱ्या अर्थाने मित्रांनो खूप चांगली पंचांची भूमिका. चला सूर्या सर या. सूर्या सरांचा सन्मान इथे करायचा आहे. खूप चांगली अंपायरिंग या पंचांनी केलेली आहे. एका वेळेस मित्रांनो कॉमेंटेटर नसले तरी चालेल, क्रिकेटमध्ये पंच असणं फार गरजेचं आहे आणि त्यांचा सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावरती होतोय. कॅमेरामॅन आमचे सूर्या सरांना कैद करा. सूर्या सरांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर आमचे मित्र योगेश वाघ सरांचा सन्मान, सानपाडा गावाचा हा पंच या आणि त्यांचाही सन्मान आम्ही धीरज दादा आपणास विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान इथे होतोय. योगेश सरांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती इथे केला जातोय. प्रेमाचं प्रतीक मायची उपदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाते. त्याच्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत. मित्रांनो ज्या डीजे मास्टरने प्रत्येक मुवमेंटला अगदी चांगलं चांगलं संगीत लावलंय आणि ज्या डीजे मास्टरने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय, असे आमचे मॅडी. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या या मॅडीसाठी. काय संगीत लावलं या डीजे मास्टरने. तब्बल 3 दिवस या डीजे मास्टरने खूप चांगलं संगीत लावलेलं आहे आणि त्याचा सन्मान इथे होतोय. मॅडी डीजे मास्टर, खूप चांगलं संगीत. तर मॅडींचा हा सन्मान इथे होतोय. चेक राहुल सर, 1 मिनिट. खूप चांगलं डीजे मास्टरची भूमिका याच्या माध्यमातून झालेली आहे आणि मॅडी यांचा सन्मान इथे होतोय आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. या ठिकाणी शिरोणे गावचे मनोज शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज शिंदे यांना विनंती आहे की आपण प्लीज मंचावर आपला देखील सन्मान या ठिकाणी होतोय. आणखीन एक सन्मान करणार आहोत. मित्रांनो क्रिक लाईव्ह तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं डीजे मास्टर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं टेलिकास्ट झालं. ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत होते आणि 7 समुद्राच्या पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचं विश्लेषण झालं. असे क्रिक लाईव्ह व टेक्निकल टीम या, तुमचाही सन्मान व्हायलाच पाहिजे. चला क्रिक लाईव्ह या टेक्निकल टीम, खूप चांगलं मित्रांनो क्लॅरिटी ही पाहू शकाल. ही वाणी या क्लॅरिटीने आज तुम्हाला सर्वांना वेध लावलाय आणि ही क्लॅरिटी आज जगभरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. चला क्रिक लाईव्ह कॅमेरामॅन या आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. त्याच्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत. आणखीन एक सन्मान इथे होतोय. मित्रांनो एक दिवस का होईना, पहिला दिवस त्यांचा आवाज ऐकायला मिळाला आणि शेवटचा दिवस ज्या समालोचकाने आज खूप चांगलं समालोचन केलं, ज्या समालोचकाने चांगले चांगले डायलॉग्स वापरले, ज्या समालोचकाने चांगली चांगली वाक्यरचना वापरली, असे किरण सर. एकदा किरण सरांसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप चांगलं समालोचन झालंय आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये किरण सरांचा सन्मान इथे करायचा विनंती करतोय. धीरज दादा, दिनेश दादा आपण या आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे करायचा प्लीज. इथे सन्मान किरण सरांचा सन्मान इथे होतोय. ज्या समालोचकाने मित्रांनो खूप चांगलं समालोचन केलं, खूप चांगली वाक्यरचना दाखवली आणि चांगलं चांगलं समालोचन आता त्यांच्याही माध्यमातून झालंय. किरण सर असंच पाठिंबा राहू द्या हीच अपेक्षा मी करतो. चला त्याच्यानंतर आपण बक्षीस समारंभाकडे जाऊया. थँक्यू. आणि सलग 3 दिवस ज्यांनी आपल्या आवाजाने, एखादी स्पर्धा मोठी असते परंतु त्या मोठ्या स्पर्धेला अजून उंचीवर नेण्याचं काम समालोचक कॉमेंटेटर करत असतात आणि खऱ्या अर्थाने 3 दिवस ज्यांनी आपल्या गोड आवाज या स्पर्धेला दिला आणि या स्पर्धेचे 4 चांद वाढवले असं म्हटलं तरी चालेल. स्टार कॉमेंटेटर नवी मुंबई टेनिसचे आमचे राहुल सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात प्लीज. थँक्यू राहुल सर, ज्यांच्या वाणीतून देखील आपण ही स्पर्धा ऐकलीत आणि खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध देखील केलेत आणि त्यांचा देखील सन्मान मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद.
त्यानंतर भोर नगरीचे दीपक बोडके याही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दीपक दादा येता का आपण? थँक्यू. त्यानंतर अशोकजी सावंत याही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाळगोपाळ मित्रमंडळाचे उपाध्यक्ष. अगदी हसरा चेहरा म्हटलं तरी चालेल, सिच्युएशन कशी असू द्या, चेहरा हसरा तुम्हाला नेहमी दिसणार. बाळगोपाळ मित्रमंडळाचे उपाध्यक्ष अशोक दादा सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आमच्या मंडळाचे साई ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान होतोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान इथे होतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सवरती आपण पाहताय प्रेमाचं प्रतीक आणि मायेची उबदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातंय. किरण सर, माझ्यासारख्या लहान समालोचकाला इथे बोलवलात. माझ्यासारख्या लहान समालोचकाला आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती समालोचकाला संधी मिळाली, खरंच मला अभिमान आहे. त्याबद्दल आमचे निखिल दादा आणि त्याच्याबरोबर धीरज दादा आणि त्याच्याबरोबर दिनेश दादा, तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आभार आणि आभार व्यक्त करतोय. मी राहुल राठोड इथेच थांबतो, आपली रजा घेतो. काही चुकलो असेल तर माफी असावी. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार आभार आणि आभार. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू दादा. कुठे जाऊ नका, फक्त आमच्याबरोबर इथे राहा. तुम्ही असणं गरजेचं आहे. आणि आता 3 संघ जोपर्यंत समोर येत नाहीत तोपर्यंत वैयक्तिक बक्षिसं आम्ही देणार नाही. ही कुठली परिभाषा आहे की तुम्ही एका कोपऱ्यामध्ये, हे एका कोपऱ्यामध्ये, ते एका कोपऱ्यामध्ये? एवढी मोठी स्पर्धा खेळत असताना जोपर्यंत 3 संघ पुढे येत नाहीत, वर्सटाईल ग्रुप, त्यानंतर रबाला टीम आहे, परंतु ज्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलंय, तृतीय पारितोषिक पटकावलंय, तो संघ कुठे आहे? वेअर इज इट? सर, आणखीन एक सन्मान राहिला आपल्याकडून. ॲज अ स्कोरर मित्रांनो, बॅटरला बॉलरची साथ पाहिजे, कॉमेंटेटरला स्कोररची साथ पाहिजे. त्याचाच सन्मान झाला नाही तर सर खरंच वाईट वाटतंय. स्कोरर या, आमचे स्कोरर क्रिश यांचा सन्मान आपण इथे करायचं प्लीज. दादा आपल्यास विनंती करतोय, क्रिशचा सन्मान आपण इथे करायचं प्लीज. दिनेश दादा, क्रिश यांचा सन्मान आपण इथे करायचं प्लीज. थँक्यू. थोडंसं आपण आवाजामध्ये थोडंसं कमी करतोय कारण बराचसा वेळ झालाय. व्यत्यय कोणाला नको अशी आपली इच्छा आहे. आणि थेट आपण आता वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊयात. शेवटचे 5 मिनिट आता शिल्लक असतील या कार्यक्रमासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, आणि तो सर बेस्ट. चला लगेच ज्याचे जसं मी नाव घेईल प्लीज. आपल्याकडे वेळ नाही आहे त्यामुळे विनंती करतोय लगेच तुम्ही यायचं आणि हा कार्यक्रम आम्हाला लवकर संपवायचा आहे. चला, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट विकी पॅकर टीमचा राहुल कांबळे. चला प्लीज, विकी पॅकर टीमचा राहुल कांबळे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला राहुल कांबळे प्लीज या, विकी पॅकर टीमचा. राहुल फास्ट यायचं प्लीज, विनंती करतोय. राहुल कांबळे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अभिनंदन राहुल. कूलर आहे फिल्डरसाठी. गरमीमध्ये मे महिना चालू झाला मित्रांनो, एप्रिल महिना चालू झाला म्हणजे कूलर आपल्याला लागेलच. आणि राहुल या स्पर्धेचा क्षेत्ररक्षक ठरलाय मित्रांनो. हारला त्याच्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू पडले या राहुलच्या. राहुलला माहिती होतं की ही स्पर्धा मला जिंकायची होती, शेवटी हारला, परंतु डोळ्यामध्ये अश्रू त्याच्या डोळ्यातून पडलेले आहेत. क्रिकेटने हे आम्हाला शिकवलेलं आहे, रडायला शिकवलंय, हसायला शिकवलंय. राहुल अभिनंदन. बेस्ट बॉल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा किताब इथे परिधान होतोय. राहुल कांबळे विकी पॅकर्स तुर्बे टीमचा हा खेळाडू इथे ठरलाय. जरा टाळ्या वाजवा प्लीज. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. आणि त्याच्यानंतरचं किताब आहे बेस्ट बॉलर. एनी केस बॉलरचं नाव आहे ज्या गोलंदाजाने आज भल्या भल्या फलंदाजाला घाम फोडलाय, ज्या बॉलरने खऱ्या अर्थाने अनेक विक्रम रचलेत. विक्रोळी गावाचा तो खेळाडू आहे, त्याचं नाव आहे सॅम्युअल उर्फ काली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सॅम्युअल उर्फ काली ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सॅम्युअल कुठे असेल तर प्लीज. चला, पनवेलला गेलाय तो सध्या. हा, उत्कृष्ट बॉलर. येस, बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज सॅम्युअल ठरलाय. सॅम्युअलचं समोरच्या बद्दल पाहू शकाल अभि आलाय. सॅम्युअल सध्या उपस्थित नाहीये त्यामुळे बेस्ट बॉलरचं किताब इथे परिधान होतोय. चला जाऊया त्याच्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने आज प्रभावित केलाय. एनी केस नाव आहे, हॅलो, टीम आहे
सितारा गुरु प्रभाळे नाव आहे. हॅलो. खरंच हे नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं. धाबा त्याने बनवलेले आहेत भरपूर. चौकाराची आतिषबाजी त्याने केलेली आहे. नाव साहिल, बेस्ट बॅटर. मिस्टर साहिल ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. साहिल का ठरलाय? कारण त्याने पहिला दिवस गाजवला आणि त्या पहिल्या दिवस गाजवला आणि तिथून पुढे जे चौकार लागले ते देखील तितके महत्वाचे होते आणि साहिल देखील थोडंसं अचंबित होतोय. आम्ही बाईट घेतली असती छोटीशी, पण परंतु आपल्याकडे वेळ वेळ नाही. कमी आहे. बाईट्स तर मी तर भरपूरच घेणार होतो, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. साहिल ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आता जाऊया या स्पर्धेचा जो मान आहे, हा जो किताब आहे ना मित्रांनो, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पहिला देऊया का सर? मालिकावीर का? सरळ मालिकावीर. 3 दिवस मालिका झाली तर 3 दिवसाचा मालिकेचा वीर झालाय. एनी केस हे जो किताब आहे, एक असा कालखंड मी मगाशी उल्लेख केला. LED टीव्ही 32 इंचाची HD टीव्ही, ब्रँडेड सेन्सिव्ह. एनी केस या स्पर्धेचा सर्वात मोठा किताब, या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. चला एनी केस पाहताय काय? पाहताय खाली वर आहे आकाश. माझं नाव आकाश. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान, आकाश गुरव उर्फ बल्ली SN बॉईज बोनकोडे टीमचा. आकाशाला गवस निघालाय. अनेक रेकॉर्ड, 32 इंचाची टीव्ही, या खेळाडूच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहे मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट, या स्पर्धेचा सर्वात मोठा मान. आकाश, आपल्याकडे वेळ कमी आहे तरी देखील एखादी प्रश्न माझी इच्छा आहे की एखादा प्रश्न विचारायला हवं. आकाश, तुमच्यापर्यंत येतोय. LED टीव्ही तू जिंकलाय, अनेक किताबं. आकाश, तुझ्या आयुष्यामध्ये सिरीज तू भरपूर जिंकलायस. LED टीव्ही घरामध्ये गेल्या क्षणी सर्वात अगोदर घरामध्ये काय म्हणणार? कुठून आणली टीव्ही? आकाश, तुम्ही मॅरिड आहात का? येस, अनमॅरिड आहे. मॅरिड देखील आहे आकाश दादा, तुम्ही अनमॅरिड आहात तरी देखील आईला घरी गेल्या क्षणी काय म्हणणार? आणि ही मॅन ऑफ द सिरीजची LED टीव्ही 32 इंचाची टीव्ही मिळाली. काय भावना व्यक्त करते आणि कसं वाटली ही स्पर्धा आम्हाला? स्पर्धा खूप चांगली होती आणि मजा आली खेळायला. आजपर्यंत आम्ही फायनल पण मारली आणि मला मॅन ऑफ द सिरीज भेटलं तर घरचे खुश होतात, कारण की याच्या पहिला पण घरी खूप काय असं नेलं आहे तर आई खुश होते. चला अभिनंदन आकाश, तुमच्याशी तर भरपूर चर्चा माझी झालेली आहे. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज हा आकाश ठरलाय उर्फ बल्ली. तर सन्माननीय आदरणीय योगेश शेठ दाभाडे साहेब आपल्या उपस्थितीमध्ये तिसऱ्या सगळ्याच बक्षिसाचं आम्ही वितरित इथे त्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. चला, तिसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे, रोख रुपये 22,000 रुपये, 222 5222 2 वेळा 5. नाव आहे वर्साईल 8 चेंबूर टीम. चला या वर्साईल 8 चेंबूर. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय आदरणीय, चला टीम यायचंय संपूर्ण संघ. SN बोनकोडे, वर्सटाईल 8 चेंबूर, संपूर्ण संघ प्लीज. संघ मला वाटतंय दुसरीकडे सामना खेळायला गेलाय काय? अभि दुसरीकडे गेलाय का? यस, या, हरकत नाही, या. दुसरीकडे सामना खेळायला गेलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे होतोय या मुख्य व्यासपीठावरती. चमचमणारी ट्रॉफी आपण पाहताय, या ट्रॉफीजला पाहताय. चला अभिनंदन टीम चेंबूर. तिसऱ्या क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी इथे परिधान होते. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे साहेबांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरणचा आभार, मान्यवरांचा आभार.
चला सागरदादा घोलप आणि त्यांची कंपनी सगळी टीम या तुमचाही सन्मान इथे होणार आहे. सागरदादा घोलप आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचा संपूर्ण संघ चला प्लीज कम ऑन द स्टेज. चला सेकंड नंबरची ट्रॉफी आहे. नाव आहे सितारा ग्रुप रबाळे. स्कोरर अमित सरांचाही सन्मान राहिला त्यांचाही सन्मान आपण करायचा आहे. चला सितारा ग्रुप रबाळे टीम आपण या. सितारा ग्रुप रबाळे यांचाही सन्मान. सेकंड नंबरची चमचमणारी ट्रॉफी ॲज अ रनर अप ठरलेले आहेत. चांगला खेळ त्यांचा झालाय. चला सेकंड नंबरची ट्रॉफी आपण पहिला वितरित करतोय. अभिनंदन टीम रबाले टीम शुभेच्छा आहेत तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. भरपूर चांगला खेळ तुम्ही केलेला आहेत. सेकंड नंबरची ट्रॉफी ती सध्या वितरित होते. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ही चमचमणारी ट्रॉफी आपण पाहताय. त्यांच्या माध्यमातून या बक्षीस वितरित सोहळा आपण सध्या इथे होतोय. अभिनंदन टीम सितारा ग्रुप रबाळे पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. असं म्हणतात ना बार बार जीतने वालों की हेडलाइन बनते जब हारने वाला जब जीतता है तब इतिहास बनता है. अभिनंदन टीम तुम्हाला शुभेच्छा आहे. चला त्याच्यानंतर आणखीन एक सन्मान इथे राहिलाय. अमित सरांचा सन्मान इथे करायचंय. स्कोरर गुणलेखक ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये अमित सर होते त्यांचा सन्मान राहिलाय. माफी असावी अमित सर थोडीशी क्षमा आम्हाला असावी. आम्ही तुमचं नाव विसरलो आवर्जून घ्यायला हवं होतं परंतु अमित सरांचा सन्मान इथे करायचा आहे. मित्रांनो ॲज अ प्रोफेशनल स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. चला बल्ली दादा संपूर्ण संघ घेऊन तयार राहायचंय. आकाश चला लगेच पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. तब्बल 24 संघ रंगले. तब्बल 24 टीमचे तारे सितारे या मैदानामध्ये खेळले परंतु ज्या टीमने इथे फायनल मध्ये प्रवेश केला आणि ॲज अ चॅम्पियन तो झालाय SN बोनकुडे. चला यायचंय SN बोनकुडे संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे बक्षीस वितरित. SN बोनकुडे टीम चला आकाश संपूर्ण संघ यायचंय. सगळ्या खेळाडूंनी टी शर्ट का काढल्यात आकाश? तुम्हाला पुढच्या वेळेला पहिली मॅच खेळण्याआधी 2 धाबांची पेनल्टी मला वाटते द्यायला पाहिजे. आकाश पहिली मॅच खेळण्याआधी तुम्हाला 2 धाबांची पेनल्टी नेक्स्ट मॅचला लागू करायला हवी. तुम्ही जर्सी काढले टी शर्ट सगळ्यांनी काढलेले आहेत पहा. चला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ती वितरित होती. अभिनंदन टीम चांगला खेळ तुमचा झालेला आहे. अभिनंदन. तब्बल 66,666 रुपयाचं बक्षीस इथे वितरित होतोय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन इथे ठरलाय. अभिनंदन टीम शुभेच्छा आहे तुम्हाला. असाच खेळत राहा. भरपूर चांगला खेळ तुम्ही केलाय आणि चॅम्पियन झालेले आहेत. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक इथे पटकावलाय. चला अभिनंदन टीम. चला अभिनंदन टीम शुभेच्छा आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. सागर दादा गोलप आपण असाल तर प्लीज दादा या तुमचाही सन्मान आम्हाला करायचा आहे. संपूर्ण ग्रुप कुठे असाल तर प्लीज. चला यश डेकोरेटर्स मंडपवाले चांगला मंडप ज्याने सजवलाय या स्पर्धेमध्ये अगदी चांगलं मंडप सजवण्याचं काम केलंय यश मंडप. चला या तुमचाही सन्मान इथे व्हायला पाहिजे. यश डेकोरेशन आपण या. आपलाही सन्मान इथे होणं फार गरजेचं आहे आणि तुमचाही सन्मान इथे होतोय. चला या बंटी दादा प्लीज. आपलाही सन्मान होणं फार गरजेचं आहे. चला मित्रांनो कुणाचा सन्मान इथे राहिला असेल तर
क्रिक लाईव्ह टीम, चला क्रिक लाईव्ह टीम